सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली। फक्त मुंडेच नाही तर एकूण 10 जणांना सहआरोपी करा, आपल्याकडे पुरावे आहेत असा दमानी यांनी दावा केलाय। पाहूयात। सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते। अशा 10 जणांना सहआरोपी करा, त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। ज्या 10 जणांची नाव दमानी यांनी घेतली त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत धनंजय मुंडे। मुख्य मास्टरमाइंड अर्थात वाल्मिक कराडच्या जवळची असून खंडणीची बैठक मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा आरोप दमानी यांनी केला आहे। दुसरं नाव आहे बालाजी तांदळे। हा धनंजय मुंडेंचाच कार्यकर्ता असून आरोपीच्या शोधासाठी तांदळेचीच गाडी पोलिसांनी वापरली आणि तो पोलिसांसोबत फिरला। भागवत शेलार बालाजी तांदळेला घेऊन शेलार फिरले। मुंडे आणि कराडला मी दैवत मानतो असं बालाजी तांदळे बोलला। मग असं असताना त्याच तांदळेला घेऊन शेलार कसे फिरले असा दमानी यांचा सवाल आहे। शिवलिंग मोराळेला देखील सहआरोपी करण्याची मागणी दमानी यांनी केली आहे। कराडला पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये आपल्या गाडीनं पोहोचवणारा हा मोराळेच होता। सारंग आंधळे धनंजय मुंडे आंधळेला सतत फोन आणि मेसेज देत होते असा दमानी यांचा आरोप आहे। बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी त्यांची बदली केली, बारगळांवर दिरंगाईचा आरोप आहे। डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांची पत्नी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे। निलंबित पीआय राजेश पाटील हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अँड गँग सोबत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले। केज पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजनांवर कारवाईमध्ये दिरंगाईचा आरोप आहे। सध्या बीडच्या एसपी ऑफिसमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे। एलसीबीचे अधिकारी गीते कराडच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांचं अपहरण केल्याची माहिती असतानाही गीतेंनी काहीच केलं नाही असा आरोप दमानी यांचा आहे। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे एलसीबीचे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सहआरोपी करा, त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली। त्यानंतर 11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाला। हा खंडणीचा गुन्हाच वाल्मिक कराड हत्येच्या गुन्ह्यातून सुटावा म्हणून दाखल करण्यात आला असा आरोपही दमानी यांनी केला। सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा 11 तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला तो तेवढ्यासाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी, बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल म्हणून हे सगळ्या कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत। कारण सगळे पैसे काही कराड खात नाही, त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेंकडेच येतात, त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे। सरकारकडे ते सगळे पुरावे पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब जाणून बुजून घेत नाहीत। देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाहीये, देवेंद्र फडणवीस साहेब नाहीयेत। त्यांना एक गुंड सांभाळायचा, सरकार संकटात सापडलं, बदनाम झालं तरी चालत, पण एक क्रूर हत्या घडून आणणारा गुंड धनंजय मुंडे त्यांना पाहिजे म्हणून ते एक राजकीय मित्र वाचवत आहेत। पण संतोष भैया देशमुखांना न्याय देत नाहीयेत, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देत नाहीयेत, जाणून बुजून। फुल स्टॉप या विषयाला जाणून बुजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला, हे आता उघड व्हायला लागले। धनंजय मुंडे सूत्रधार आहे असा आरोप दमानी यांचा आहे। ज्या खंडणीमधून संतोष देशमुखांची हत्या झाली ती बैठकच मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस आणि दमानी यांनी केला। मात्र सीआयडी तपासात मुंडेंच्या विरोधात पुरावे आढळले नाही असं मुख्यमंत्री TV9च्या कार्यक्रमात म्हणाले। मात्र त्या दिशेनं तपासच झाला नाही। तपास करून त्यांना सहआरोपी करा अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे। जब इसकी तफ्तीश की गई उस समय भी सीआईडी के ऊपर कोई दबाव नहीं है।
सीआईडी को अगर एक भी सबूत कि धनंजय मुंडे डायरेक्ट इसमें इन्वॉल्व थे या उनके यहाँ पर कोई मीटिंग हुई या उन्होंने इसमें कोई दबाव डाला, ऐसी कोई भी चीज मिलती तो सीआईडी उसके ऊपर कार्रवाई करती। मेरी जानकारी के अनुसार ऐसी कोई चीज नहीं है। देखिए, हमारे पार्टी के भी कुछ लोग आरोप लगाते हैं, विरोधी पार्टी के भी लगाते हैं। सिर्फ आरोप लगाने से नहीं होता। देखिए, प्रोसिक्यूशन जो होता है ना, ये भावनाओं पे नहीं चलता है। लोग भावनाओं की बात करते हैं। प्रोसिक्यूशन नीड्स हार्ड एविडेंस। हार्ड एविडेंस पे प्रोसिक्यूशन चलता है। जितना हार्ड एविडेंस हमने कलेक्ट किया है, मुझे ये बात मैं 100% आपको कहता हूं कि इनमें से कोई आरोपी छूट नहीं सकता और कड़ी से कड़ी सजा, जो अंतिम सजा है, वो भी इनको मिल सकती। मुख्यमंत्री साहेब म्हणल्याप्रमाणे कोणालाच ते सोडणार नाहीत। मग त्या दृष्टिकोनातून अंजलीताई दमानिया यांनी जी काही माहिती त्यांना दिली असेल आणि ती माहितीची जी दिलेली त्याची शहानिशा होऊन आणि त्याचा तपास होऊन जर ते आरोपी ह्याच्यात असतील तर ते आरोपी करण्यात यावे, मग ते कोणी असं नका। तर ती सुद्धा रास्त मागणी आणि आम्ही तसंच सांगतोय की ह्याच्यातलं कोणीच सुटलं नाही पाहिजे, ह्या टोळीतलं कोणीच सुटलं नाही पाहिजे या आरोपीतून। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह आतापर्यंत 8 आरोपी करण्यात आलेत। हत्येला 3 महिने उलटल्यात तरी देखील 8वा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। पण मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर आता आणखी खोलवर तपास करावा अशी मागणी दमानिया आणि मनोज जरांगे यांनी केली आहे। पोलिसांच्या हाती आणखी काही लागलं तर अतिरिक्त अर्थात पुरवणी आरोपपत्र देखील दाखल करता येतं। आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर केस कोर्टात पहिली सुनावणी बुधवारी अर्थात 12 तारखेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कानवटेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।